तर गाईज आज मी चालले होते ते म्हणजे सोहिल सहानेच्या शेतामध्ये. आता शेतात जाऊन नक्की मी केलं काय, नुसता टाईमपास. आणि जाता जाता आमची छोटी आम्हाला भेटली, तिला बाय बोलून पुढं आले डायरेक्ट सोहिल सहानेच्या शेतात. पण सोहिल सहानेच्या शेतात गेल्यानंतर कळालं की इथं हे कामं चालू आहे पेपर काढायचे. ते मी पण करू लागले, पण मला काय परफेक्ट जमत नव्हते, कारण ते मी आजपर्यंत कधीच नाही केले. म्हटलं आज हातात घेऊन बघूया, नेक्स्ट टाइम नक्की आपल्याला 200% येणार. त्याच्याचमुळे हातात घेतलं, परत खाली बसून घेतलं, परत एकदा उठले नाव्यानी आणि कामाला सुरुवात केली. आणि तिथं गेल्यानंतर मला परत एक गोष्ट कळाली, ती म्हणजे इथं आलेला होता सूरज सहाने, जे की तुम्ही त्याला बघतच आले. त्याला आवडत नव्हतं, पण मी बळच त्याला व्हिडिओत घेतला आणि त्याचा पचका केला. आता शेतात जाऊन मला इतके सारे माणसं भेटले, वरच्या वावरात, खालच्या वावरात, त्याच्या खालच्या वावरात, असे 3 वावरांमध्ये 3 ठिकाणचे आमच्याच घरचे माणसं होते. मी बरीचशीच शेतात जाऊन मज्जा केली, कारण खूप दिवस झाले मी पण गेले नव्हते. तर आता इथं सगळेजण काही ना काही काम करत होते, प्रत्येकजण प्रत्येकाच्या कामात व्यस्त होता. आणि आमचे संजूभाऊ पण मस्तपैकी झाडावर जाऊन बसले होते. त्याच्यानंतर मला तिथं दिसलं ते म्हणजे सापाची कातीन, ती पण एकदम भयंकर. सोहिल सहाने कुठंतरीच पळतोय आणि शेतात सगळ्यांचे मस्तपैकी कामं चालू होते आणि माझं एकटीचाच टाईमपास चालू होता. सगळ्यांना बाय बोलून म्हटलं आता इथून निघावं डायरेक्ट, ते म्हणजे घरून, कारण मला आईचा फोन आलता, अगं तू कधीची गेली, येती कधी. म्हणूनच आईला म्हटलं 2 मिनिटात आले. 2 मिनिटाच्या नावाखाली आईचे अर्धा तास घेतला, घरी येऊन बोलणे खाले. बाय.